म्हणजे मस्त असं एकदम वातावरण असं भारी तयार झालं. सो 70 गाठलेलं आहे मी, 70 क्रॉस केलं. तर नमस्कार मित्रांनो, मी उमेश कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, माझ्या मागे बघताय तुम्ही माझी एक्सपल्स 200. तर ही बेस्ट व्हेरियंट आहे. जेव्हा ती नवीन आली होती तेव्हाच मी घेतली होती, पण मी कधी असं याचा व्हिडिओ नव्हता बनवला, पण आत्ता बनवतो आहे कारण की मी आत्ता चालू केले नवीन माझं यूट्यूब चॅनल. तो त्याच्यासाठी जो मी कॅमेरा घेतलेला आहे त्याची थोडीफार मी माहिती देणार आहे. तर चला मग बघू आपण कशी व्हिडिओ येते आणि आवाज कसा येतोय हे पण चेक करू. चला. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द माय चॅनल UK राईट्स. आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन कॅमेरा. सो ऑलरेडी मी एक कॅमेरा वापरत होतो, तो कॅसॉन CS6 हा कॅमेरा मी वापरत होतो. तर तो कॅमेरा मी आता वापरून बघितला, त्यानंतर थोडीफार मला क्वालिटीची कमी वाटली. सो मी असं ठरवलं की येस, आपल्याला अजून एक चांगल्या कॅमेऱ्याची गरज आहे, कारण की आपण जे व्हिडिओ बनवतो त्यासाठी एक चांगली क्वालिटी पण गरज आहे. एक चांगली व्हिडिओ बनवायची असेल तर खरंच एक चांगल्या कॅमेऱ्याची गरज आहे. सो मी मागवलंय एक नवीन ॲक्शन कॅमेरा. आणि बेसिकली मोटो ब्लॉगिंग जर करायचं असेल तर फुटेज पण चांगलीच यायला हवी. सो त्यासाठी आपण घेऊन आलोय आत्ता एक नवीन कॅमेरा, जो की आहे ॲक्शन 3 DJI Osmo Action 3. तर मित्रांनो, चला वेळ न घालवता फटाफट आपण याची अनबॉक्सिंग करू. आणि याच्यामध्ये आपल्याला काय काय भेटतं. 4K 120 FPS पर्यंत हा शूट करतो. हॉरिझॉन्टल स्टेडी आहे, हॉरिझॉन स्टेडी आहे. कोल्ड रेजिस्ट, लॉंग लास्टिंग, रेजिस्टन्स ऑफ फ्रॉइड एट ड्युरेबल आहे. त्यानंतर 16 मीटर वॉटरप्रूफ आहे आणि क्विक रिलीज आहे. म्हणजे क्विक रिलीज मी तुम्हाला दाखवेन. आणि ड्युअल स्क्रीन टच आहे. सो चला फटाफट आपण ह्याची अनबॉक्सिंग करू. तर असा काही बॉक्स येतो. तर मी ऑलरेडी हा ओपन करून बघितला होता, तरी पण तुमच्यासमोर आता पुन्हा एकदा ओपन करतोय. आणि हा आहे आपला ॲक्शन कॅमेरा. तर ही बॅटरी आहे, बॅटरी केस. तर त्याच्यामध्ये 3 बॅटरी येतात बेसिकली. ग्रीन म्हणजे फुल आणि हा ऑरेंज दाखवतोय, सो हाफ. आणि याच्यामध्ये एक बॅटरी आहे, तर ती आहे कॅमेऱ्यामध्ये असं. तर अशा 3 बॅटऱ्या येतात. आणि आतमध्ये तुम्हाला याच्यामध्ये मेमरी कार्डसाठी स्लॉट दिलेले आहे बघा, 1 आणि 2 स्लॉट दिलेले आहेत मेमरी कार्ड ठेवण्यासाठी. सो खूप चांगला फीचर्स आहे. आणि इथे बघितला तर हे काही ॲक्सेसरीज दिलेली आहेत. तर ही पण ओपन करून बघू आपण. ते सिलिकॉन आहे आणि याच्यामध्ये आपल्याला भेटतंय हे असे 2 स्क्रू भेटतात आपल्याला, जे की माउंटिंगसाठी यूजमध्ये येतील. आणि हे जे आहे हे तुम्ही तुमच्या 4 व्हीलरच्या डॅशबोर्डवरती असं चिकटू शकता आणि याच्यामध्ये कॅमेरा प्लेस करू शकता. तर हा पण एक चांगला फीचर्स आहे. तर त्यानंतर ओके, हे जे दिलेलं आहे हे केसिंग दिलेलं आहे कॅमेऱ्याचं, जो की कॅमेरा तुमचा याच्यामध्ये फिक्स होईल.
आणि तुम्ही त्याच्यानंतर कॅमेरा वापरू शकता. ॲज अ मोटो ब्लॉगिंगला हेल्मेटच्या समोर लावू शकता. याच्यामध्ये इकडे मॅग्नेटिक फीचर्स दिलेला आहे, हा बघा. तर इथे एक मॅग्नेटिक फीचर्स दिलेला आहे आणि सो हा मे बी व्हर्टिकल यूज मध्ये येईल. तर आपण आता ठीक आहे, ओके. आणि अजून काय आहे तर इथे क्विक रिलीज माउंट आहे जो की मॅग्नेटिक आहे. तर हा येस, हे जे क्विक रिलीज माउंट आहे ते बघा मॅग्नेटिक पटकन. आणि याची जी होल्ड करण्याची पॉवर आहे, जी पकडून ठेवण्याची, ती खूप छान आहे, खूप टफ आहे बघा. तर हा ओपन कसं करायचा तर हे दोन इकडे आणि इकडे माउंट दिले ते प्रेस करायचे आणि हा ओपन करायचा. ओके, म्हणजे हे दोन जे हुक आहेत ते प्रेस करायचे आणि मग हा तुमचा जो माउंट आहे तो रिलीज होईल. सो खूप जोपर्यंत असा आवाज येत नाही ना टक करून तोपर्यंत तो फिक्स नाही होणार. हे आता झालंय फिक्स. तर आपण नेक्स्ट वळू कॅमेराकडे. यस, तर हा आहे मेन गॅजेट कॅमेरा. पटकन ओपन करून बघू. यस, तर हे थोडस आपण बाजूला ठेवू. ओके, इथे ठेवू. तर मित्रांनो हा आहे आपला कॅमेरा. हा आहे मेन कॅमेरा जो की आहे DJI Osmo Action 3. तर इथे दिलंय ब्रँडिंग, पुन्हा इथे DJI चं ब्रँडिंग दिलंय, इकडे एक DJI चं ब्रँडिंग आहे. तर याला दोन स्विच आहेत, एक या बाजूला आहे आणि एक वरच्या साईडला. तर हा जो आहे तो क्विक कॅमेरा आहे. याला तुम्ही एकदा प्रेस केलं तर व्हिडिओ स्टार्ट होऊन जाईल. आणि हा जो आहे या साईडला तो आहे ऑन ऑफचं बटन. ओके, स्क्रीन पण खूप छान आहे. तर मित्रांनो मी ऑलरेडी याच्यावरती जे स्क्रीन प्रोटेक्टर आहे, लेन्स प्रोटेक्टर आणि हे दोन स्क्रीन प्रोटेक्टर हे मी ऑलरेडी लावलेले आहे. कारण की आपल्याला स्क्रीन खूप इम्पॉर्टंट आहे. सो स्क्रीनला डॅमेज न व्हायला नको त्यासाठी हे स्क्रीन प्रोटेक्टर मी ऑलरेडी लावून घेतले. सेम लेन्सला पण लावले. तर मंडळी एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवायची राहूनच गेली. तर ही आहे DJI चे सेल्फी स्टिक. तर असं काही ब्रँडिंग केलंय त्याच्यावरती DJI Action. आणि सेम हा जो माउंट आहे तो याच्यावरती लावायचा आणि हे असं लावल्यानंतर हा फिक्स आणि मग कॅमेरा जो आहे आपला इथे लावून. सो ही झाली आहे आपली स्टिक. आणि ह्याची जर तुम्ही रेंज बघितली तर याची जी रेंज आहे फार लांब आहे बघा, जवळजवळ 1.5 मीटर म्हणजे 1.5 मीटर एवढी याची लेंथ आहे. सो तुम्ही याचा यूज बऱ्याच ठिकाणी करू शकता. फेक ड्रोन शॉट घेण्यासाठी पण याचा यूज करू शकता. सो खूप इंटरेस्टिंग आहे. आणि याची जी ग्रीप आहे ती पण खूप छान आहे. ग्रीप बघू शकता तुम्ही, एकदम स्टेडी ग्रीप आहे. पुन्हा तुम्ही इथून हा हॉरिझॉन्टल काढून वर्टिकल मध्ये कन्वर्ट करू शकता. हे बघा, हे असे पण तुम्ही शॉट्स घेऊ शकता. तर मित्रांनो ही
सेल्फी स्टिक तुम्हाला आवडली का? खूप छान आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल अनबॉक्सिंगची तर मला कमेंटमध्ये सांगा की हा कॅमेरा कसा वाटला, आणि याचे जे पुढचे जे व्हिडिओ असतील ते आपल्या याच कॅमेऱ्यातून येणार आहे. सो चला आपण आता पुढच्या तयारीला लागू, म्हणजे पुढचे व्हिडिओ शूट करायच्या तयारीला लागू. तर नवीन नवीन व्हिडिओ येतच राहतील. तर जर माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मी आता तुमची इथून रजा घेतो आणि पुढच्या कामाला लागू, म्हणजे पुढच्या व्हिडिओ बनवायच्या आपण तयारीला लागू. अशा चांगल्या चांगल्या व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येत राहील. तोपर्यंत मी उमेश कदम तुमची रजा घेतो. धन्यवाद. भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय. टायमिंगला मला समजेल की आवाज कसा येतोय, आणि कंटिन्यू 60च्या अबोव जर आपला आवाज जर चांगला येत असेल तर